यालाही उजाळा दिला आणि बाळासाहेबांच्या बद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राजसाहेबांकडेच आहेत आणि त्याचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये शेअर झालं, आदानप्रदान झालं, विचार गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यामुळे मला वाटतं खूप चांगली भेट झाली, सदिच्छा भेट झाली, चर्चाही झाली आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती होणार का? युती संदर्भात काही चर्चा झाली का? युती बघा, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने एक काम केलं 2.5 वर्षात, मी मुख्यमंत्री असताना त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे महायुती तर आहेच, त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप, आता तर निवडणुका नाही आहेत, त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता तर वेळ नव्हतीच. आम्ही तर नेहमी तयारीतच असतो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना हे कायम काम करत असते, लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही.